कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना बदलापूरमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली। बदलापूरच्या महालक्ष्मी उद्यानातील शहीद स्मारकावर हा कार्यक्रम पार पडला। माजी नगरसेवक किरण भोईर आणि समाजसेविका डॉक्टर रचना भोईर यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। 26 जुलै रोजी देशभरात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला। बदलापूर शहरात सुद्धा गांधी टेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून महालक्ष्मी उद्यानातील शहीद स्मारकापर्यंत मशाल ज्योत काढण्यात आली होती। यावेळी शहरातील नागरिक, राजकीय नेते आणि युद्धात सहभागी झालेले जवान उपस्थित होते। शहीद जवान स्मारकावर माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या हस्ते श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर नागरिकांनी देखील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर माजी नगरसेवक किरण भोईर आणि संभाजी शिंदे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं। तसंच त्यांनी आपल्या आठवणी देखील नागरिकांसमोर ताज्या केल्या। तर उपस्थित जवानांनी कारगिल युद्धात घडलेल्या जीवघेण्या आठवणी नागरिकांना सांगितल्या। माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या माध्यमातून शहरातील निवृत्त जवानांसाठी नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। कारगिल विजय दिवसानिमित्त सुद्धा शहरातील जवानांचा सन्मान करून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी शहरातील नागरिक आणि जवान मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तर युद्धात सहभागी झालेल्या जवानांनी माजी नगरसेवक किरण भोईर यांचे आभार मानलेत। 26 जुलै 1999 खरं तर सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल असा हा दिवस आहे। तो म्हणजे की भारताने मिळवलेला विजय, तो कारगिल विजय दिवस म्हणून 26 जुलै, आणि आज त्या दिवसाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। मला खरोखरच सांगायला एक आनंद वाटतो की या दिवसामध्ये की 26 जुलै 1999ला ते जेव्हा युद्ध झालं होतं, त्या युद्धाच्या वेळेस आमच्या बदलापूरमधील सैनिक त्या युद्धामध्ये सहभागी होते आणि आज त्यांच्यासोबत आज दिवस ह्या ठिकाणी साजरा केला जातो। खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे। अभिमानाची गोष्ट यासाठी की आम्ही सर्व नागरिक बदलापूरचे असे संपूर्ण देशाचे असतील, आपण शांत झोप घेतो, सर्व सण साजरे करतो, सर्व दिवस आनंदाने उपभोगतो। त्याचं एकमेव कारण म्हणजे जे आपल्या बॉर्डरवर जे शत्रूंशी जे लढतात, आपली प्राणाची पर्वा न करता त्या ठिकाणी लढतात, ते म्हणजे आपले या देशाचे सैनिक आहेत। आजच्या या दिवशी जे सैनिक बलिदान त्यांनी दिलं होतं, जे शहीद झालेत, त्यांना त्यांची आठवण म्हणून या अमर जवान शहीद स्मारक या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। आणि या आजच्या दिवसानिमित्त या ठिकाणी अनेक महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित होता, ज्येष्ठ नागरिक होते आणि विशेष म्हणजे बस डेपोच्या येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आहे, त्या ठिकाणी आम्ही मशाल ज्योत या ठिकाणी निघाली होती आणि त्याचा खरोखरच इतर नागरिकांमध्ये त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही या ठिकाणी मशाल ज्योत काढली होती आणि खरोखरच नागरिकांमध्ये चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद होता। आणि या आजच्या निमित्ताने मी सर्व आमच्या देशवासियांना आज शुभेच्छा देतो आणि त्या दिवशी ज्यांचं बलिदान दिलं होतं त्यांना मी पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो। आज 26 जुलै रजत जयंती कारगिल युद्धाची आपण सगळेजण ह्या युद्धात जे शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इथं जमा झालो आहोत। बदलापूरकर नागरिकांनी आम्हाला माजी सैनिकांना नेहमीच सहकार्य केलं आहे। आमच्या कुठल्याही कॉलला त्यांनी सपोर्ट केलेलं आहे आणि आम्ही पण त्यांना तसं सपोर्ट करतो आणि नेहमीच आम्हाला सपोर्ट करावं। आपण सर्वजण इथं आलात, आपल्या सर्वांना पण धन्यवाद आणि दरवर्षी नेहमीच आम्हाला आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही यावं हीच आम्ही तुम्हाला प्रार्थना। आपके चैनल के माध्यम से सभी दर्शकों को मेरा नमस्कार। आप सबको जानकर अपार हर्ष होगी कि आज 26 जुलाई 2024 जो भारत के कारगिल दिवस के रजत जयंती के रूप में मनाया जा रहा है। आज से 25 वर्ष पूर्व भारत और पाकिस्तान के युद्ध के बीच जो 3 मई 1999 से प्रारंभ होकर और 26 जुलाई 1999 को हमने विजय हासिल की थी, उस अवसर पे आज हम सब यहाँ पे एकत्रित हुए और शहीद ऑपरेशन विजय की सफलता का रजत जयंती आज हमने यहाँ पे बदलापुर के शहीद स्थल अमर जवान स्थल पे हमने मनाया। आप सबको जानकर ये बेहद खुशी होगी कि हमारे माजी नगर सेवक जो माननीय श्री किरण भोईर जी हैं, जो भारतीय सशस्त्र सेना के कार्यरत जितने भी सैनिक हैं और हमारे जो रिटायर्ड बंधु हैं जो बदलापुर में रहते हैं, उनके साथ इनका अनन्य लगाव है, बहुत ही बेहतरीन लगाव है। ये हमेशा 15 अगस्त, 26 जनवरी और हर कारगिल दिवस यानी प्रत्येक वर्ष कारगिल दिवस के अवसर पर यहाँ पे एक दिया शहीदों के नाम प्रज्वलित करते हैं और पूरे बदलापुर वासियों को इकट्ठा करते हैं और हम सब तीनों सेना के रिटायर्ड सैनिक यहाँ पे इकट्ठे होते हैं और बड़ी जोर हर्षोल्लास के साथ इसे मनाते हैं।